विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आज कॉटनचा पुढील भाग शिकवत आहे. बघा, अँथ्रॅकनोज हा डिसीज कापसावर येणारा अँथ्रॅकनोज त्याला मराठीत करप असं म्हणायचं. इट इज अ फंगल डिसीज ऑफ देशी कॉटन कॉज्ड बाय कोलेडोट्रायकम इंडिकम. इट इज अ फंगल डिसीज, हा एक बुरशीजन्य रोग आहे देशी कॉटनचा, कॉज्ड बाय कोलेडोट्रायकम इंडिकम. त्याचे सिम्पटम्स बघा, त्याचे लक्षण काय. इट इज अ सीडबॉर्न डिसीज, हा बियाणाद्वारे होणारा रोग आहे. इन अर्ली स्टेज अफेक्ट द यंग सीडलिंग अँड लॅटर स्टेज अफेक्ट द बॉल. सुरुवातीच्या काळात कवळ्या पिकावर येतो आणि नंतर काय त्याच्या बोंडावर येतो. इन सीडलिंग स्टेज स्मॉल रेडिश सर्क्युलर स्पॉट्स आर फाउंड ऑन लीव्ह. सीडलिंग रोपट्यावर काय दिसतात, गोलाकार राड रंगाचे सर्कल रिंग्स दिसतात. ऑन लीव्ह विच फायनली रिझल्ट इनटू डीप कलेक्शन ऑफ सीडलिंग टेट ऑफ सीडलिंग. आणि शेवटी तसे लाल रंगाचे टिपे पडून झाड कोलॅप्स करायला लागतं. ऑन द बॉल फर्स्ट स्मॉल ब्राउन सर्क्युलर स्पॉट्स आर फाउंड विच एनलार्ज अँड जॉईन टुगेदर अँड फॉर्म लिझर. आणि बोंडावर काय करतात, तपकिरी रंगाचे टिपे पडायला लागतात आणि बोंड वाळायला लागतात. अफेक्टेड बॉल डू नॉट ओपन प्रॉपरली अँड फॉर्म्स कवडी. अफेक्टेड बॉल काय होतात, त्याचं व्यवस्थित बोंड खुललं जात नाही, त्याच्यामुळं कवडी कापूस साफ तयार होतो. देन इन्फेक्शन एक्सटेंड टू द पेटिओल बॉल शेडिंग टेक्स प्लेस. त्या बोंडाच्या देठावर जर हा अँथ्रॅकनोज आला तर बोंड गळून पडायला लागतात. त्याचं कशासाठी कंट्रोल मेजर काय, यूज ॲसिड डिलेटिंग सीड. ॲसिड डिलेटिंग ट्रीटमेंट करायची. सीड ट्रीटमेंट विथ 1% ऑर्गॅनोमॉलिक्युलर कंपाऊंड लाईक ॲट द रेट ऑफ 7 ग्रॅम पर केजी ऑफ सीड. किंवा बीज प्रक्रिया करायचं 1% ऑर्गॅनोमॉलिक्युलर कंपाऊंड 12 बुरशीनाशक 7 ग्रॅम पर केजी ऑफ प्लस तूळ पेरणी करायची. किंवा स्प्रे द 1% बोर्डेक्स मिक्सर 1% स्प्रेइंग फवारणी करायची. और 5% कॉपर ऑफ दी क्लोराईड ॲट 15 डेज इन ड्रॉप. किंवा 50% पारायुक्त बुरशीनाशकाची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची. किंवा ग्रो द अमेरिकन कॉटन व्हरायटी विच आर रेजिस्टंट टू डिसीज. किंवा अमेरिकन कापसाच्या जाती ज्या की जे अँथ्रॅकनोज ह्या रोगाला बळी पडत नाही अशी लागवड पेरणी करायची. बघा, दह्या और पावडरी मिल्डो. दह्या डिसीज बघा, दह्या पानावर दही शिंपडल्यासारखं दिसतं कापसाच्या, म्हणून त्याला दह्या रोग म्हणायचं. त्याला दुसरं नाव काय, पावडरी मिल्डो. इट इज अ इम्पॉर्टंट फंगल डिसीज ऑफ देशी कॉटन व्हरायटी. काय, हा एक बुरशीजन्य रोग आहे कापसावर येणारा. कॉज्ड बाय रॅम्ब्युलेरिया अरेलिया मायक्रो ऑर्गॅनिझम होतो. त्याचे सिम्पटम्स काय बघा, लक्षणं. दिस डिसीज अफेक्ट्स ऑन द ओल्डर लीव्ह. खालच्या जुन्या पानावर हा रोग जनरली दिसून येतो. द अफेक्टेड लीव्ह शोज द फायटिंग ग्रोथ ऑन द अंडर साइड. खालच्या बाजून काय दिसून येतो, पांढरी वाढ झालेली दिसून येते. इन्फेक्शन ऑल्सो ऑब्झर्व्ड ब्रॅक्स म्हणजे पानावर वगैरे दिसून येतं. डीप पोल्युशन ऑफ लीव्ह अँड ब्रॅक्टेरिया, कळ्या आणि पानं गळून पडतात त्याच्यामुळे. त्यासाठी कंट्रोल मेजर, स्प्रेइंग ऑफ 80% वेटेबल सल्फर ॲट द रेट ऑफ 30 to 40 ग्रॅम पर 10 लिटर ऑफ वॉटर. 80% वेटेबल पावडर 30 ते 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये फवारायचं. किंवा डस्टिंग ऑफ 300 mg सल्फर ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. मेस सल्फर 20 किलोग्रॅम पर हेक्टरला धुराळतात. डस्टर असतो, डस्टरनं धुराळतात. ग्रो द अमेरिकन व्हरायटीची लागवड करायची. पुढचा आहे ब्लॅक आर्म और अँग्युलर लीफ स्पॉट और बॅक्टेरियल ब्लॅक. अँग्युलर लीफ स्पॉट
हा कसा आहे बघा. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट बॅक्टेरियल डिसीज ऑफ अमेरिकन कॉटन कॉज झंकमोरस मालवेकरम हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि अमेरिकन कॉटनला जास्त बळी पडतं. झंकमोरस मालवेकरम हा मायक्रोऑर्गॅनिझम होतो. इट अफेक्ट्स ऑल अबव ग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट. पूर्ण झाडावर हा रोग येऊ शकतो. त्याचे सिम्पटम्स बघा, 3 स्टेजेसला तो रोग येतो. देर आर 5 स्टेजेसला 5 स्टेजेस ऑफ सिम्पटम. सीडलिंग ब्लाइट म्हणजे ज्यावेळी लागवड केल्यानंतर उगवून आल्यानंतर ब्राऊन कलर्ड स्पॉट्स आर सीन ऑन द न्यू यूज अँड अफेक्टिव्ह सीडलिंग बॅगेज. तपकिरी रंगाचे चिंतू कवळ्या पानावर पडतात आणि काय होतं, पूर्ण ते रोपटं वाळायला लागतं. अँग्युलर स्पॉट बघा, दुसरी स्टेज अँग्युलर स्पॉट. अँग्युलर वॉटर कपडं ब्राऊन कलर्ड स्पॉट्स कॉन्सन्ट्रेटेड आउटरिंग आर सीन ऑन द लीव्ह. अँग्युलर वॉटर पाणी शिंपडल्यासारखे टिपकी पाणी पानावर पडतात. These spots later on the mids and together on black region. पुन्हा ते चिपकी काय होतात, काळे पडायला लागतात. The infected leaves dry and brown. रोगग्रस्त पण वाळायला लागतात आणि गळून पडायला लागतात. तिसरा जो त्याची स्टेज आहे ते व्हेन ब्लाइट, शिराव देतो पानाच्या शिरावर. Then the infection of the leaves become severe, all veins and filaments black and called as field blight. पूर्ण शिरा काळा पडायला लागतात पानाच्या आणि पान वळून जायला. ब्लॅक आर्म, चौथी स्टेज ब्लॅक आर्म बघा. फ्रॉम इन्फेक्टेड वेन्स अँड फिlaments इन्फेक्शन reaches to branches and veins, then उस्टर ब्लॅक. त्याच्यामध्ये पण असंच होतं, वेन्स अँड फिlaments शिरा पानाच्या इन्फेक्शन reaches to branches and veins काळ्या पडायला लागतात. आता 5वी स्टेज बघा, बॉल इन्फेक्शन, बोंडावर कापसाची इन्फेक्शन. राउंडिश ब्राउन कलर स्पॉट्स आर सीन ऑन बॉल विच लॅटर गेट रॉटन अँड फॉल्ड डाउन. गोलाकार तपकिरी रंगाचे टिपके बोंडावर पडायला लागतात आणि बोंड गळून जायला लागतात. ह्या 5 स्टेजेस करता कंट्रोल मेजर एकच आहे बघा. कंट्रोल मेजर कलेक्शन अँड बर्निंग ऑफ द इन्फेक्टेड प्लांट मटेरियल ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. पहिल्या पिकातील दसकट वगैरे जे असतात काढून बांधावर आणून जाळून काढले. सीड ट्रीटमेंट विथ 1% ऑर्गॅनिक सर्कल लाईक शिऱ्याथॉन, ॲग्रोथॉन ॲट द रेट ऑफ 7 ग्रॅम पर kg और हायलम ॲट द रेट ऑफ 4 ग्रॅम पर kg. सीड ट्रीटमेंट 1% ऑर्गॅनिक होतं. पारायण बुरशीनाशकाबरोबर शिऱ्याथॉन, ॲग्रोथॉन किंवा 7 ग्रॅम हायलम 1 किलोग्रॅम बियाणाला तोडायचं लावायचं पेरणी करायची. स्प्रेइंग ऑफ 50% कॉपर ऑफ क्लोराईड बारायचं बुरशीनाशक आहे. फायटोलोन म्हणा त्याला ट्रेड नेम बघा. क्लॉवर डायथेनियम 45 फंगिसाइड आहे. ॲट द रेट ऑफ 20 to 30 ग्रॅम पर 10 लिटर वॉटर. 28 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं. 15 दिवसांनी फवारणी करायची. पुढची काय, ग्रो द देशी कॉटन व्हरायटी विच इज रेजिस्टंट टू डिसीज. ब्लॅक आर्मला ब्लॅक आर्म युनिक का ज्याचं भारतीय जाती पेरायची. ओके, नेक्स्ट क्रॉप. नेक्स्ट क्रॉप कुठला आहे, जूट. जूट त्याचं लोकल नेहमी ज्यूटच, त्याला मराठीत नाव अवेलेबल नाही. ज्यूट फॅमिली टिलिएसी. बॉटनिकल नेम, यू नो बॉटनिकल नेम, क्वार्चरस कॉक्सरस, Quercus capsularis, आणि Quercus oritorius. हे बॉटनिकल नेमांच्या 2 स्पीशीज आहेत. ओरिजिन त्याचं मूळ स्थान ओरिजिन
मुसहान एक क्वार्टरस कॅप्सुलरिसचं साउथ ईस्ट एशिया and Quercus oritorius त्याचा आहे आफ्रिका, मूळ स्थान आफ्रिका. परीक्षेला येते एका मार्काला फिलिप ब्लँकचा. Quercus कॅप्सुलरिस is originated from Deccan. तुम्ही लिहितो साउथ ईस्ट एशिया किंवा Quercus oritorius originated from Deccan. तुम्ही शब्दभराचा देतो आफ्रिका, एक मार्क. बघा, jute is the important fiber crop of India next to cotton. भारतामध्ये कापसानंतर सर्वात जास्त धाग्याचं पीक म्हणून कुठलं उत्पादन घेतलं जातं? ज्यूटचं. इट इज सेड टू बी गोल्डन फायबर ऑफ इंडिया. त्याला भारताचे सोनेरी धागा म्हणून ओळखलं जातं. इट इज सेड टू बी गोल्डन फायबर ऑफ इंडिया. भारताचा सोनेरी धागा म्हणून ओळखलं जातं. आता इकॉनॉमिक युजेस ऑफ ज्यूट. ज्यूटचे आर्थिक महत्त्व काय आहे बघा. ज्यूट इज अन इम्पॉर्टंट कॅश क्रॉप ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, स्पेशली वेस्ट बेंगॉल. ज्यूट हे महत्त्वाचं नगदी पीक असून उत्तर पूर्व भारतातील जनरली वेस्ट बेंगॉलमध्ये जास्तीत जास्त करून ज्यूट घेतला जातो. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट फॉरेन एक्सचेंज अर्नर. जास्तीत जास्त परकीय चलन, दुसऱ्या देशातलं चलन भारतामध्ये आणण्यास ज्यूटचा वाटा जास्त आहे, म्हणजे एक्सपोर्ट होत होते. फायबर इज द मेन यूज फॉर मेकिंग गनी बॅग्स अँड रोप. कुल्फी तयार करण्यासाठी, गनी बॅग्स म्हणजे पोतडे, बारदाना तयार करण्याकरता. इट इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग मॅट, स्टील्स, ताडपत्री. त्याच्यापासून काय केलं जातं? चटया, दोऱ्या, ताडपत्री तयार केली जाते. इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ हसीन, सॅटिन, कार्पेट बॅकिंग. कार्पेट वगैरे तयार करण्यासाठी केलं जातं. Jute stock are used for making paper, cardboard, gunpowder, charcoal and fuel. ज्यूटच्या खोडाचा उपयोग काय करण्यात येतो? कागद तयार करण्यासाठी, हार्डबोर्ड, गनपावडर म्हणजे बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारं पावडर तयार करण्यासाठी, चारकोल, फूल, इंधन म्हणून केलं जातं. हे झालं इकॉनॉमिक युजेस, आर्थिक महत्त्व. आता क्लायमेट पहा. ज्यूट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ज्यूट हे उष्णकटिबंधात येणारं पीक आहे. इट ग्रोथ इन व्हेरी हॉट अँड ह्युमिड. गरम आणि दमट हवामानात येणारं पीक आहे. टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 37 to 38 डिग्री सेल्सिअस. किती तापमानाची गरज आहे ज्यूट पिकाच्या वाढीकरता? 27 ते 38 डिग्री सेल्सिअस आहे. रेनफॉल शुड बी बिटवीन 1250 तर 2500 millimeter per year. Out of 250 millimeter rainfall should become March to May for good yield. Rainfall 1250 ते 2500 मिलीमीटर. आउट ऑफ which त्याच्यापैकी 250 मिलीमीटर हा पाऊस हा मार्च टू मे मध्ये पडला पाहिजे. त्याच्यासाठी उत्पादन जास्त येतो. Too heavy or too little rain in early stages affect the crop. जास्त पाऊस किंवा कमी पाऊस त्याच्या सुरुवातीच्या काळात असेल तर पिकावर परिणाम होतो. इट कॅनॉट टॉलरेट वॉटरलॉगिंग कंडिशन ॲट स्टेडिंग स्टेज. सुरुवातीच्या पेरणी केल्यानंतर रोपटं ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला जास्त पाऊस चालत नाही. सॉईल बघा. सॉईल ज्यूट रिक्वायर्स वेलड्रेन्ड लोमी सँडलोन सॉईल. पाण्याचा निचरा होणारी वालुका वगैरे लोमी माती या पिकाला आवश्यक आहे. द सॉईल which are near river banks are more suitable. नदीकाठी जमीन या पिकाकरता योग्य आहे. व्हरायटीज बघा. क्वार्चरस कॅप्सुलरिस ह्या स्पेशीजच्या व्हरायटी. खंडू, धारेश्वरी, फुलेश्वरी, शीट 212, शीट 5884, EC 4142,
EC4143. क्वार्चरस ऑलिटोरियसच्या स्पीशीज कुठले आहेत बघा. तोशा, चिंचूर ट्री 0620 आणि 0632 आणि 0575. Jute Agricultural Research Institute is situated at Barakpur in West Bengal. कापसाचं संशोधन केंद्र काय बराकपूर वेस्ट बेंगॉल मध्ये. द डिफरन्स बिटवीन क्वार्चरस अँड क्वार्चरस ऑलिटोरियस या दोन्हीचा डिफरन्स काय आहे बघा. क्वार्चरस कॅप्सुलरिस बघा दे कॅन टॉलरेट वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन. त्याला थोडंफार पाणी जास्त चालतं. दे कॅन नॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन. त्याला जास्त पाणी चालत नाही. दे आर सुटेबल फॉर ग्रोइंग लो लाईन एरिया. लो लाईन म्हणजे खोलगट जमीन इथे येऊ शकतं. दे आर सुटेबल फॉर ग्रोइंग हाय लाईन एरिया. उंच वाट्यावर आहे. दे आर मोर ससेप्टिबल टू डिसीज अँड पेस्ट. क्वार्चरस कॅप्सुलरिस हे किडी किंवा रोगाला जास्त बळी पडणार आहे आणि ते ऑलिटोरियस दे आर मोर रेजिस्टंट टू डिसीज अँड पेस्ट. दे आर मोर रेजिस्टंट टू डिसीज. हे प्रतिकारक्षम आहे ऑलिटोरियस किडी रोगाला. द प्लांट्स आर टॉर. कॅप्सुलरिसचे प्लांट कसे आहेत मोठे असतात. कॅप्सुलरिस ऑलिटोरियसचे प्लांट्स उंच असतात. फायबर इज लस्टरस अँड लो क्वालिटी. लस्टर चकाकणारे आणि लो जर फायबर इज द लस्टरस अँड गुड क्वालिटी. चकाकणारे जास्त नसतात. दे आर लेस अडॅप्टेबल. दे आर मोर अडॅप्टेबल इन डिफरंट सॉइल कंडिशन. कुठल्याही जमिनीला मातीला कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं. ते फ्राईट मातीला येऊ शकतं. हे झाला डिफरन्स बिटवीन क्वार्चरस ऑलिटोरियस अँड क्वार्चरस. टुडे इज सफिशियंट.